कारण आजच्या गटातून प्रत्येकी 2-2 संघ जातील शेवटच्या सत्रामध्ये खेळण्यासाठी, सेमीफायनल क्वार्टर फायनलसाठी. त्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची मॅच असेल. पाहूया टॉस का बॉस. इथं मात्र कोकणी बॉईज संघाने नाणेफेक जिंकले, यांनी प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारला आहे. दुसऱ्या बाजूला तिरुपती सावर्डे संघाची सलामीची जोडी विनंती करतो मैदानात या. रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग RPL 2025 दिवस पहिला आणि 4 दिवस चालणारी स्पर्धा मित्रांनो. आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खरोखरच विशू 11 संघाने 4 पॉईंट्स म्हणजे पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल असलेला हा संघ. इथे मात्र ही लढत अत्यंत महत्त्वाची. मैदानात जाताना 2 पंच आपण पाहतोय, पंच आदन दळवी आणि इथे आपण पाहिलं तर इथे पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग पंच म्हणून आकाश सकपाळ. आपण त्यांना TWJ डॉमिनेटरच्या माध्यमातून एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती पाहतोय. परंतु इथे या सामन्यात आपण पाहिलं तर आमच्या विनंतीला मान देऊन स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आकाश सकपाळ, प्रमुख पंच आदन दळवी आणि इथे सलामीची जोडी दत्तू आणि साहिल सलामीची जोडी मैदानात गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला आहे जुनेद. आणि इथे आपण पाहतो जुनेद मेमन यांनी पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्यांना सामना पराभूत व्हावं लागलं होतं. तदनंतर मात्र जुनेदला हा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. जुनेद नव्हे तर सर्व म्हणजे जे कोकणी बॉईजची चिपळूण 11 संघाची जी आपण चिपळूण कोकणी बॉईज या संघातील प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करावी लागेल जर का या सामन्यात जिंकायचं असेल तर. दुसऱ्या बाजूला दत्तू पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो. जुनेद पहिला चेंडू रॅट ओव्हर द विकेट. ओ हो यू मिस, आय डेफिनेटली हिट. नजर खट्टी, दुर्घटना घटी. इथं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात पहिल्या चेंडूवरती आणि दत्तू बॅक टू द पॅव्हलियन. आपण पाहिलं तर शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि संघाला बसलेला पहिला धक्का. दत्तू बॅक टू द पॅव्हलियन. यस DJ राहुल. आयकॉनिक खेळाडू आहे आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पहिल्या सामन्यात देखील धावांचा पाठलाग करताना फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. ज्या प्रकारे दत्तू या सीझनमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक ठिकाणी आपण त्याला बक्षिसांचा मानकरी ठरताना पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज, गोलंदाज, फलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याची प्रत्येक स्पर्धेत असते. परंतु या महत्त्वश्रेणी म्हणजे RPL रत्नागिरीचे जे टॅलेंट आपण पाहतोय इथे मात्र अपयशी ठरला आहे. पहिल्या सामन्यात देखील 81 धावांचा पाठलाग करताना ज्या दत्तूकडून रनची धावांची अपेक्षा होती, इथे मात्र बघा ह्या सामन्यात जिंकणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक म्हणजे शून्यावरती बाद झाला आहे आणि आता मात्र थोडंसं प्रेशर असेल. नवीन फलंदाज पवन मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं साहिल आणि काय सुरुवात आहे. जुनेद मेमनने अतिशय सुरेख सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केले, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत आणि इथे मात्र दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाची लढत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल कोकणी बॉईज संघाकडून. जुनेदची पुढचा चेंडू रॅट ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय बिडॉनच्या पट्ट्यात, 1 बाउन्स, सीमारेखा पार, चेंडू फरार, पवनच्या बॅटमधून येतोय. अप्रतिम सुरेख चौकार. DJ हा षट आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना त्यांना ठाऊक आहे 38 सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू आहेत, एक मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या पट्ट्यात आणि इथून मात्र त्यांच्यामधून गॅप चेंडू फरार चौकार. अत्यंत भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. एक कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदम मात्र मी ते धावसंख्या 1 वाढते. संघाची स्थिती 6 धावा, 1 गडी बाद 6 धावातील षटक क्रमांक पहिलं. आणि खरोखर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर tenniscricket.in माध्यमातून अत्यंत सुरेख लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. 6 धावसंख्या फलकावरती
माफ करा 5 धावसंख्या फलकावरती लागतील. डावातील हे पहिलं षटक आहे. प्रथमेश गजमल माझ्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जोडले जातात. गुणलेख एक पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. ओ हो हो, इथे बघा चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा इनस्विंग डिलिव्हरी ज्याला म्हणतात अशा प्रकारचा सुरेख याच्याकडे देखील क्षमता आहे मित्रांनो. आणि ऑलराऊंडरच्या लिस्टमध्ये आपण पाहिलं तर जिल्ह्यातील हा एक दर्जेदार गोलंदाज फलंदाज आहे. आणि महत्त्वाच्या क्षणी कित्येक वेळा आपल्या संघाला फलंदाजीचे जोरावरती देखील या खेळाडूने सामने जिंकून दिलेत. आणि इथे मात्र एक पॉवर प्लेमधील एक परफेक्ट गोलंदाज म्हणतात अशा प्रकारची सुरुवात मात्र जुनेद मेमनची. इथे पुन्हा एकदा खडे खेळण्याचा प्रयत्न होता. कोणत्या प्रकारचा फुटवर्क नाही आहे. म्हणतात मोबाईलमध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर असे खेळला तर यष्टीरक्षक आणि गोलंदाज हे चित्र पाहायला मिळणार. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू येतात आणि काय सुरुवात आहे. त्याला ठाऊक आहे इथे जिंकावं लागेल. जर का शेवटचा दिवस आपल्याला पाहायचा असेल तर नक्कीच इथे जिंकणं फार महत्त्वाचं आहे. हो, इथे मात्र बघा, इथे मात्र पुलचा फटका. पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार आर पार दमदार असरदार RPL बिग बिग षटकार डीजे. आणि इथे बघा आत्तापर्यंत या षटकाचं आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 5 चेंडूवरती केवळ 5 धावा दिल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं पवनच्या बॅटमधून एक चौकार देखील आला होता. तदनंतर शेवटचा चेंडू होता एक आपण पाहिलं तर साहिलची आतापर्यंत मी जेव्हा फलंदाजी पाहिले तर त्याचा पूल हा त्याचा फेवरेट शॉट आहे. आणि ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडूला त्याने दिशा दिली होती डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चांगलं टायमिंग होतं. आणि ते आपण पाहिलं तर हा दुपारच्या सत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण सामना मस्ट निडेड दोन्ही संघांसाठी जिंकावा लागेल. जिंका किंवा मला अशी लढत आहे. 11 धावसंख्या फलकावरती आहे. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं टाकण्यासाठी सज्ज झाला आहे सनी. हो, इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. हवेत चेंडू आहे पाहूया. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. परंतु इथे चांगले प्रयत्न होतो. झेल मात्र सुटतोय. थोडंसं फंबल होताना पाहतोय. त्याचं रूपांतर मात्र आपण पाहिलं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या 3ने वाढते. संघटित तिथे आपण पाहिले तर धावसंख्या होते 14 धावा. चांगला फटका होता. आणि सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. मिड विकेट आहे. मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं दत्तू बाद झाल्यानंतर थोडीशी पार्टनरशिप होताना आपण पाहतोय. छोटी परंतु चांगली. कारण क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर जशी गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण कॅचेस महत्त्वाचे असतात तिथे 2 खेळाडूंच्या दरम्यान पार्टनरशिप हे देखील एक अविभाज्य घटक आहे क्रिकेटमधला. आणि ते हळूहळू पण का होईना बोथ एंड थोडंसं आक्रमण देखील होताना पाहतोय. धावसंख्या होते 14. षटक क्रमांक 2 सनी सज्ज झाला आहे. राऊंड विकेटचा मार असेल साहिलसाठी. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र मी ते धावसंख्या आणखीन 1ने वाढते. संघटित स्थिती हळूहळू धावसंख्या 15वरती. एक गडी बाद 15. षटक क्रमांक 2 पवन आणि साहिल अशी जोडी मैदानात पुन्हा एकदा 4 ते 5 पावलांचा रनअप आहे. सनी सज्ज झाला आहे. पॅव्हलियन एंडकडून राऊंड विकेटचा मारा असेल पंचांच्या उजव्या बाजूने. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बीट केला आहे यष्टीरक्षकाला परंतु कव्हर केलं जात आहे. एका धावेने संघटित स्थिती पण पाहिली तर धावसंख्या होते 16 धावा. आणि ह्या षटकात आत्तापर्यंत बघा पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यानंतर 2 सिंगल्स म्हणजे थोडंसं कमबॅक केलं आहे. आणि आपण पाहिलं तर एक कमालीची लेग स्पिन करण्याची क्षमता असलेला गोलंदाज आहे. आणि आतापर्यंत 5 धावा 3 चेंडूवरती आपण पाहिलेत. म्हणजे एकूण स्थिती आपण पाहिलं तर 16 धावा फलकावरती आहे. डावातील षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक आहे. 6 षटकांची लढत आहे. साहिल सनी सज्ज होते. राऊंड विकेटचा मारा. यावेळी मात्र साहिलच्या बॅटमधून निघालेला फटका. इथं मात्र चेंडू जाते पुन्हा एकदा सीमारेखा पार. पुन्हा एकदा येतोय साहिलच्या बॅटमधून दमदार RPL बिग आउट ऑफ द पार्क षटकार डीजे. थँक्यू डीजे. आणि मी सांगितलं होतं साहिल हुक आणि पुल. आणि खरोखरच जेव्हा साहिलला आपण लेगस्टमवरती गोलंदाजी होताना पाहिले त्याच्या बॅटमधून धावा येताना पाहिल्यात. आणि साहिल असं नव्हे तर प्रामुख्याने मर्यादित षटकांमध्ये आपण पाहिलं तर मिडिल आणि लेगस्टमवरती जेव्हा गोलंदाजी झाले रडारमध्ये झाले तेव्हा गोलंदाजीवरती आक्रमण होताना पाहिले.
ऑफस्टम वाईड यॉर्कर गती परिवर्तन ज्याने केलं आहे त्याच्यामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहिलं आहे. धावांना रोखताना आपण पाहिलं आहे. सनी राऊंड विकेटचा मारा आहे. ओ पुन्हा एकदा साहिलच्या बॅटमधून निघालेला फटका. इथं मात्र स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. आणखीन एक येतो साहिल चव्हाणच्या बॅटमधून अप्रतिम षटकार. ब्युटिफुल, सुंदर. थँक्यू. बॅक टू बॅक 2 षटकार आले, 3 षटकार आले. तर अमीन पारकर यांच्याकडून 1000चं पारितोषिक ऑन आहे. इथं पाहिलं तर पुन्हा एकदा इथे मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. चांगल्या प्रकारे खेळून काढलाय कव्हरच्या पट्ट्यात. सेन्सेबल क्रिकेट, कारण बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर चांगला चेंडू, चांगला सन्मान दिला आहे. खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान. आणि हे षटक अत्यंत महागडं म्हणावं लागेल. पहिल्या 3 चेंडूवरती 5 धावा, तदनंतर 6-6-1 म्हणजे आपण आतापर्यंत या षटकात आतापर्यंत 18 धावा वसूल केल्यात. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.50ची सरासरीने धावसंख्या होते. 1 गडी बाद 29 धावा. अद्याप 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मित्रांनो. RPL रत्नागिरी प्रीमियर लीग 2025चा थरार. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत DJ राहुल. यस DJ. इथे आपण पाहिलं तर नक्कीच षटक क्रमांक दुसरा देखील संपते. पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. पॉवरचे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 29 धावा. दत्तू बाद झाल्यानंतर फारसं दडपण न घेता अतिशय सुरेख फलंदाजी. एका बाजूने साहिल आक्रमक, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आले, सुरेख फलंदाजी करतोय. एकूण 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. तर दुसऱ्या बाजूला पवन एका चौकाराने त्याला चांगल्या प्रकारची साथ देतोय. आणि गोलंदाजीवरती मात्र बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज झाला आहे दानिश ईसानी. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल साहिलसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा साहिलच्या बॅटमधून निघालेला फेवरेट शॉट. साहिल स्पेशल चेंडू सीमारेखा पार साहिलच्या बॅटमधून येतोय. आणखीन दमदार, असरदार, बिग आउट ऑफ द पार्क, बिग षटकार, सुरेख फलंदाजी. DJ साहिल ऑन फायर. थँक्यू. इथं आपण पाहिलं तर 8 चेंडू फेस करताना 26 धावांवरती खेळतो साहिल. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा साहिलच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक पार वादळ मैदानात आले. साहिल नावाचं घोंगावत आहे मित्रांनो. सुरेख फलंदाजी आहे. DJ व्हॉट अ बॅटिंग. DJ कॅरी ऑन प्लीज. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं षटक आहे. मागच्या षटकात देखील संधी निर्माण झाली होती. यात साहिलला बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. गोलंदाज होता आपण पाहिलं तर नक्कीच अजिंक्य, परंतु षटकारांची हॅट्रिक मात्र झाली नव्हती. या स्पर्धेत आपण विचार केला तर प्रसाद डावकुरा फलंदाज RK11 रत्नागिरीचा, ज्याने सलग 3 षटकार मारले होते दत्तूच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाले ती साहिलसाठी. जर का ह्या चेंडूवरती षटकार आला तर आमचे मित्र एक ऑलराऊंडर खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे अमीन परकार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली साहिलला. साहिल जबरदस्त फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा दानिश टू साहिल. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो, इथे मात्र चेंडू देतोय व्यासपीठाच्या डोक्यावरून. आणि इथे पाहिलं तर बॅक टू बॅक 3रा षटकार. 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय. वेल डन मित्रा. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त नेत्रदीपक फटकेबाजी आहे. ओ हो. DJ षटकार आलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. तडम्यांच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जात आहे. इथे 1 धाव मिळते. धावसंख्या 1 निवडते. 48 48 धावा फलकावरती लागतात. आतापर्यंत दानिश
आपण पाहिलं तर ईशानीने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, ज्याच्यामध्ये सलग 3 षटकार आपण पाहिले तिन्ही बाजूला, म्हणजे चौफेर फटकेबाजी म्हणावी अशा प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर ओन अँड ओनली साहिल चव्हाण काय फलंदाजी करतोय. पवन दानीचा पुढचा चेंडू इथे इथे आपण पाहिलं तर गती परिवर्तन इथे मात्र भरपूर वेळाने आपण पाहिलं तर एक डॉट चेंडू येताना पाहतोय. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर साहिल चव्हाण काय फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये 11 चेंडू फेस करताना 39 धावांवरती खेळतोय. 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 11 चेंडू 39 धावा. पवन पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथं मात्र पुन्हा एकदा पवन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे सहजरित्या 2 धावा मिळतात पवनला. एकूण स्थिती आपण पाहिली तर नक्कीच षटक क्रमांक 4 देखील संपतोय आणि एक्झॅक्टली 50 धावा फलकावरती लागतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 12.50च्या सरासरीने. 50 धावा अद्यापही 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. आणि आपण पाहिलं तर आग ओतणारी फलंदाजी करणारा साहिल अद्यापही मैदानात आहे. तो सेट बॅट्समन पवन येणाऱ्या 12 चेंडूत कसं आक्रमण होतंय ते पाहूया. तोपर्यंत ऐकूया अर्थात DJ राहुल. मध्यंतरापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल जबरदस्त म्हणजे आक्रमक फलंदाजी आपण पाहिलं. 3 षटकांचा काही शिल्लक आहे आतापर्यंत. आजच्या दिवसात आपण कोणत्या संघाचा हायेस्ट स्कोर असेल तर नो डाऊट आपण पाहिलं तर 80 धावा 81 धावांचं टार्गेट ठेवलं होतं ह्याच तिरुपती सावर्डे संघासमोर. आता मात्र ज्या प्रकारची फलंदाजी आहे, ज्या प्रकारे साहिल फलंदाजी करतोय पवन, अद्यापही वेणूसारखा साहिलसारखा आपण पाहिलं तर सौसारखा आक्रमक फलंदाज येणं बाकी. अशा वेळी इथे मात्र किती धावा फलकावरती लागतात, कारण 80 हा आजच्या दिवसातील कोणाच्या संघाच्या माध्यमातून असेल तर हायेस्ट होता RK11 रत्नागिरी संघाचा स्कोर. तदनंतर इथे 50 धावा झाल्या. 3 षटकं संपत आहेत. यानंतर 2 सामने खेळवायचे बाकी आहेत आणि विनंती करतो 25 षटकांमध्ये एक इनिंग संपणं फार महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने वेळ घेऊ नका प्लीज, टाईम करू नका, कारण ह्यानंतर आजच्या सत्रातील 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. ही लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे, तितकाच टाईम देखील महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला पवन. गोलंदाजी मार्कवर बदल. इथं आपण पाहिलं तर पहिला चेंडू सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. ह्या चेंडूवरती 2 धावा घेतलेत. धावसंख्या 2ने वाढते. संघटित स्थिती 52 धावा. 41 धावांवरती खेळतो. 12 चेंडू फेस केलेत साहिल, ज्याच्यामध्ये 6 अप्रतिम आरपार आउट ऑफ द स्पार्क असे षटकार आपण पाहिलेत. 41 या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलं जातंय का पाहूया. युवा टॅलेंट साहिलच्या या खेळीमधून वादळी खेळी आपण पाहतोय. सज्ज होतोय समीर. राऊंड विकेटचा पुढचा चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका. इथं मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार. चेंडू फरार. साहिलच्या बॅटमधून इथे दमदार असरदार आणखीन आरपार RPL चौकार. DJ का थरार. DJ 13 चेंडू फेस केलेत साहिलने. एक चौकार. 6 षटकारांच्या मदतीने 45 धावांवरती खेळतोय. संघाची स्थिती आपण पाहिलं तर अब तक 56 धावा फलकावरती. पुन्हा एकदा साहिलच्या बॅटमधून निघालेला एक नेत्रदीपक फटका आपण पाहतोय. स्वीपचा फटका. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असतील आणि इथे आपण पाहिलं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. हा युवा खेळाडू आहे. जितकी चांगली आक्रमक फलंदाजी आहे तितकी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहतोय. तितकाच चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. म्हणजे एक परफेक्ट ऑलराऊंडर ज्याला क्रिकेटच्या पटलावरती म्हणतात अशा प्रकारचा एक उगवता तारा मित्र म्हणेन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी. आणि दत्तूच्या संघातनं खेळतोय. दत्तूकडून त्याला चांगल्या टिप्स देखील मिळतात. 47 धावांवरती खेळतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर 58 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. आणि इथे सुरुवातीला ज्या प्रकारची सुरुवात केली होती, पहिलं षटक 11 धावांचं, तदनंतर 18, म्हणजे जो चढ पायऱ्या जशा आपण चढतो त्याच्याप्रमाणे ते धावांचा चढ वाढत गेला. त्यानंतर तिसऱ्या षटक तब्बल 21 धावा आल्या होत्या. आणि ह्या षटकात पाहूया, इथं आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता. ह्या चेंडूवरती अर्धशतक करण्याची एक सुवर्ण संधी होती साहिलला. परंतु क्रिकेटच्या पटलावरती मी खूप वेळा पाहिलं आहे की फुलटॉस चेंडू
आपण म्हणतो की फुलटॉस चेंडूमध्ये आक्रमणाचा चेंडू, परंतु फुलटॉस चेंडूला गॅपमध्ये मारणं, फुलटॉस चेंडूला दिशा देणं हे देखील एक कौशल्य आहे. बघा स्लोवन स्वरूपाचा चेंडू होता, इथे मात्र भरपूर वेळाने एका डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 58, 58 धावा. पुन्हा एकदा पुढे हो 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 हो, इथे मात्र पाहिलं तर चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. इथे मात्र असं वाटलं होतं की ज्या प्रकारे चेंडू हवेत उडवला होता, वाटलं होतं की अर्धशतक होणार, हा षटकार येणार, परंतु त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होतोय. एक वादळी खेळी मात्र इथं संपुष्टात येते. साहिल चव्हाण नावाचं वादळ जे मैदानात गोंगावत होतं त्याला मात्र शांत केले समीरने. इथे साहिलला परतावा लागतंय. अप्रतिम फलंदाजी केली आहे साहिलच्या या इनिंगसाठी. राहुल डीजे एक अप्रतिम संगीत. प्लीज डीजे कॅरी ऑन. पुढचा चेंडू समीर राऊंड विकेटचा मारा. वेणू इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक फुलटॉस चेंडू होता. शॉर्ट फाईन लीगच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं. एक धाव मात्र मी इथे अशा प्रकारे आपण पाहिलं तर एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 59 धावा फलकावरती लागत आहेत. जवळजवळ 4 षटकांमध्ये आपण 15च्या सरासरीने धावांचा ओघ, धावांची सरासरी आपण पाहिले. येणारे 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अद्यापही आपण पाहिलं तर पवन जो 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय तो मैदानात आहे. वेणू ज्याने 81 धावांचा पाठलाग करताना चांगला प्रतिकार केला होता आपल्या संघासाठी, परंतु विजय मिळून दिला नव्हता. परंतु इथे बघा 59 धावा फलकावरती आहेत. 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते पाहूया. ह्या आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या नोंदवली जाते का पाहूया. तोपर्यंत ऐकूया डीजे. पुन्हा एकदा जुनेद कोट्यातील दुसऱ्या संघामार्फत 5वं षटक घेऊन येतोय. पॅव्हलियन एंडकडून सज्ज होतोय. ह्यावेळी स्ट्राईकवर आहे वेणू. इथे आपण पाहिलं तर एकमेव जुनीद असा गोलंदाज आहे या संघाचा ज्याने पहिल्या षटकामध्ये केवळ 11 धावा दिल्या होत्या. दत्तूसारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलं होतं, एष्टा उद्ध्वस्त केल्या होत्या. तदनंतर मात्र साहिल नावाचं वादळ मैदानात आपण पाहिलं. तदनंतर इथे पुन्हा एकदा जुनीद सज्ज झाला आहे षटक क्रमांक 5 घेऊन. पुन्हा एकदा गती परिवर्तन, बॅकफुटला जाऊन चेंडू ट्रॅव्हल केला. मिड ऑफच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं आहे. 60चा पल्ला, 60 2 गडी बाद 60 धावसंख्या फलकावरती लागते. 10 चेंडूंचा काही शिल्लक आहे. पवन आपण पाहिलं तर पवनने जेव्हा एका बाजूने साहिल आक्रमण करत होता त्याला सेन्सेबल क्रिकेट आपण पाहिलं. स्ट्राईक रोटेट केलं होतं. आता मात्र पाहूया तो आक्रमक होतो का. आक्रमक होण्याचा प्रयत्न होता, परंतु जुनेदच्या या फसव्या चेंडूवरती, स्वतःच्या चेंडूवरती एक फॉलोथ्रूमध्ये सुंदर झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक 3 परतावा लागेल इथे मात्र पवनला. आणि जी धावांचा ओघ, धावांचा पाऊस आपण पाहिला होता त्याला मात्र ब्रेक लावलाय पुन्हा एकदा गोलंदाजांनी. यश बाद झालेला फलंदाज पवन बॅक टू द पॅव्हलियन. डीजे. आणखीन एक आमचे मित्र जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धा असतात पंच आणि एक स्कोरर म्हणून ज्यांना आम्ही ओळखला जातो, इम्रान दळवी यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालं आहे. त्यांना विनंती करतो राज चव्हाण आपण त्यांना व्यासपीठावरती बसण्याची कृपान करायचे आहे. इम्रान, कारण जेव्हा ह्या लीग पद्धतीचे सामने आतापर्यंत झालेत तेव्हा आम्हाला इम्रान यांनी ह्या स्पर्धेत चांगल्या लीग स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची मदत केली. एक चांगल्या प्रकारचे गुणलेखक आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. इम्रान दळवी यांचं आगमन झालंय. इम्रान दळवी म्हटल्यावर आदन दळवी मागे वळून पाहतायत, त्यांचे भाऊ आहेत ते. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चांगलं षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत या षटकात एकच धाव दिले, एका फलंदाजाला बाद केलंय. मिड विकेटच्या दिशेने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आहे. ह्या षटकात आतापर्यंत केवळ 2 धावा दिल्यात, एका फलंदाजाला बाद केलंय. 5वं आणि 6वं षटक अनुक्रमे मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये हाणामारीचं षटक म्हणतात, स्लॉग ओव्हर म्हणतात, परंतु इथे काय गोलंदाजी केली आहे, सुरेख गोलंदाजी आहे. जुनेकने कमबॅक केलं आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा ओ हो हो त्याकडे व्हेरिएशन आहे. आता बघा आतापर्यंत 5 चेंडू 5 टप्प्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू पाहायला मिळत आहेत. धावसंख्या केवळ आणि केवळ 61 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती मित्रांनो 50. ह्याला म्हणतात क्रिकेट, ह्याला म्हणतात अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा रंग बदललाय, सरड्यासारखा क्रिकेटने सज्ज होतोय. जुनेचा पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकदम मात्र मिळते आणि अत्यंत प्रभावी आणि जबरदस्त टाळ्या पडतात त्या षटकावरती, कारण केवळ 3 धावा दिल्यात, एका फलंदाजाला बाद केलंय. आणि अशा प्रकारे इथे मात्र 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, धावसंख्या फलकावरती आहे 62 धावा. आणि शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि कोण गोलंदाजीवरती येतो तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. RPL 2025चा थरार. मी थांबतोय, ऐकूया एक मधुर संगीत राहुल डीजे. इथे आपण पाहिलं तर समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती अत्यंत सुरेख फटका होता आणि 2 धावा मिळतात. वेणूला 2 धावा मिळतात. तिरुपती सावर्डे संघाची स्थिती पण पाहिली तर 64 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक शेवटचे आणि अंतिम 5 चेंडू जो काही शिल्लक. पुन्हा एकदा सज्ज झालाय समीर. राऊंड विकेटचा मारा वेणूसाठी. इथं मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, डॉट चेंडूची सांगता मात्र होते. आणि इरफान दळवी यांचं देखील आगमन झालं आहे. इरफान, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने या. आणि प्रत्येक स्पर्धेत जेव्हा पवन तलाव मैदानावरती स्पर्धा होतात, इरफान दळवी यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य असतं. त्यांचा मुलगा देखील एक लेदर क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, बॅक टू द बॉलर. क्रिकेटमध्ये सर्वात देखणा फटका ज्याला म्हणतात, स्ट्रेट ड्राईव्ह. काय कव्हर केलं आहे चेंडूला, सुरेख. दानिश एक दर्जेदार एक क्षेत्ररक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचं नाव. सुरेख चेंडूला अडवलंय, फेकलंय, एकदा मात्र मी इथे. धावसंख्या 1ने वाढते. 65 धावा फलकावरती लागत आहेत. हो हो हो, इथे बघा, इथे पंचांचा बोट आकाशाकडे. इथे मात्र परतावा लागेल. धक्का क्रमांक 4 गडी बाद, धावसंख्या 65. षटक क्रमांक शेवटचे आणि अंतिम. मित्रांनो, क्रिकेट कसं असतं म्हणतात बघा, कारण म्हणतात ना, राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 50 धावसंख्या असताना इथे मात्र 4 गडी बाद झाले. धावसंख्या फलकावरती लागली फक्त आणि फक्त 65 धावा. त्याचं कारण मध्ये जुनेचं असणारं ते एक प्रभावी षटक, ज्यामध्ये त्याने केवळ 3 धावा दिल्या, एका फलंदाजाला बाद केलं. आणि खरोखरच 4थं षटक देखील समीरने अत्यंत प्रभावी टाकलं होतं, ज्याच्यामध्ये 9 धावा दिल्या. त्याच्या जोरावरती कर्णधाराने विश्वास सार्थकी ठरवताना जे स्लॉगर म्हणतात, हाणामारीचं षटक म्हणतात, ते षटक मात्र त्याच्या हाती दिलं. आणि संधीचं सोनं करताना मात्र समीर आतापर्यंत या षटकात केवळ 3 धावा दिल्यात, एका फलंदाजाला बाद केलं आहे. सुंदर कमबॅक आहे. आता मात्र पुन्हा एकदा नक्कीच कोकणी बॉय चिपळूणसाठी एक सुवर्ण संधी आहे. त्यांच्याकडे देखील खोलवर फलंदाजी आहे. 7व्या ते 8व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे. परंतु इथे आता जे उर्वरित 2 चेंडू आहेत, त्या चेंडूवरती किती धावांपर्यंत रोखलं जाते पाहूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, बॅटर. नवीन फलंदाज प्रदीप पुढे पाहतोय. ओ, इथं मात्र गती परिवर्तन केलं होतं, परंतु प्रदीपवरती कोणत्या प्रकारचा फरक पडत नाही आहे. आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा उचलला, चेंडूला भिरकावून दिलं, फेकून दिलं, मिड विकेटच्या डोक्यावरून आर पार, सीमारेखा पार. पहिल्याच बॅटवरती येतोय समीरच्या बॅटमधून, प्रदीपच्या बॅटमधून दर्जेदार षटकार, मस्ट निडेड षटकार. राहुल डीजे. माहिती आहे, 2च चेंडू फेस करायचे. पहिल्या चेंडू होती सुरेख षटकार आला, धावसंख्या 71. हो, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅक फुटला जाऊन एक लॉफ्टेड स्वरूपाचा फटका, परंतु इथे सुंदर झेल टिपला आहे.
अशा प्रकारे आपण पाहिलं तर एकंदरीत 6 षटकांचा खेळ मात्र इथे संपला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 71 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र कराव्या लागतील 72 धावा. कारण बघा इथे आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती साहिलने, ज्याने 16 चेंडू फेस केले, 6 षटकार मारले, 1 चौकार मारताना 47 धावांचं योगदान. दत्तू बाद झाला होता शून्यावरती पहिल्या चेंडूवरती. तेव्हा असं वाटलं होतं की हा संघ कमीत कमी 45 ते 50 धावांपर्यंत मजूर मारू शकेल, परंतु दत्तूची कार्बन कॉपी म्हणजे त्यासारखा एक नावारूपाला येणार त्याच सावर्डीशी बिलॉंग करताना साहिलने मात्र दाखवून दिलं आहे की आणखीन एक चांगला खेळाडू तयार होतो आहे सावर्ड्याच्या पट्ट्यातून आणि त्याने मात्र सुरेख खेळी केली. तदनंतर मात्र पवन एका बाजूने चांगला क्रिकेट खेळला, त्याने 1 चौकार मारला आणि चेंडू फेस केले, त्याने 5-10 धावांचं योगदान दिलं. 200च्या स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी केली. आणि विनायक आपण पाहिलं तर इथे मात्र 6 धावांचं योगदान दिलं वेणूने आणि सौरभ देखील एका धावेवरती बाद झाला. तदनंतर प्रदीप ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला, एक चांगलं टार्गेट सेट केलं. अशा प्रकारे एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच 71 धावांचं टार्गेट असेल. 72 टू विन 71 धावा फलकावरती लागल्या आहेत. आणि इथे मात्र गोलंदाजीमध्ये जुनेदने सुंदर गोलंदाजी केली. त्याने आपण पाहिलं तर 2 षटके टाकले, 18 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं. धावांचं पाठलाग करताना काय घडणार काय बिघडणार, माझ्यासोबत जोडले जात आहेत मायक्रोफोनवर आणखीन एक हिंदी मराठीचा बुलंद आवाज, युवा टॅलेंट सिद्दीक बेमन. आणि मी थांबतोय, तुमची रजा घेतोय. जाऊया ऐकूया राहुल डीजे स्वराज. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल रत्नागिरी प्रीमियर लीग आप देख रहे हैं 2025 सीजन 2 और दूसरा साल है, कमाल है, बेमिसाल है, शानदार है। और आज के दिन का ये पहला दिन है इस टूर्नामेंट का और चौथा मुकाबला आपके सामने है। तिरुपति सावंडा बनाम दूसरी तरफ कोकनी बॉयज चिपलून, इनके बीच का मुकाबला। तिरुपति सावंडा टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 71 रन बनाए, 72 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर सेट किया गया। इस टूर्नामेंट की दास्तान अपने हाथों के साथ शानदार तरीके से इस टूर्नामेंट का स्कोरिंग का काम जो कर रहे हैं वो प्रथमेश गजमल हमारे साथ है। प्रथमेश, आपका भी स्वागत है। थर्ड अंपायर हमारे साथ हमारे कॉम्बॉक्स के अंदर आप देख रहे हैं गोटिया भोसले, विक्रम भोसले हमारे साथ जुड़े हुए हैं और हमारी टेक्निकल टीम ऑपरेटर प्रतीक गांवकर हमारे साथ जुड़े हुए हैं। कैमरामैन सपवान बारगिन और रितेश तांबे जो कैमरामैन है। www.tenniscricket.in के लिए बहुत अच्छा काम चल रहा है और कई दर्शक यूट्यूब पर इस मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी स्वागत है। www.tenniscricket.in पर कई दर्शक फिलहाल इस मैच का आनंद ले रहे हैं और परदेश से जो प्राइज लगा रहे हैं अमीन परकार, गेंदबाज अच्छे के चिपलून के एक जबरदस्त गेंदबाज में इनकी गिनती है, वो भी इस मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी स्वागत है। मैच की तरफ जाएंगे सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। मुकाबले की शुरुआत होगी, दूसरे पड़ाव की तरफ जा रहे हैं। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। मुकाबले के दूसरे पड़ाव की तरफ जा रहे हैं। अच्छा मुकाबला। प्रारंभिक बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर असद साबले, नॉन स्ट्राइक एंड पर राजकिरण बोले और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रारंभिक गेंदबाज है
मुख्य गेंदबाज गेंदबाजी करने के लिए तैयार। ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर अच्छी गेंद टप्पा करने के बाद ऑफ स्टंप के बाहर पहली गेंद है सती की लाइन और अच्छी गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर चौथे पांचवें स्टंप पर गेंदबाजी। प्रथमेश यादव और राजकिरण भोले के लिए प्राइज है। प्रथमेश यादव और फिलहाल संकेत पालशेटकर की तरफ से प्राइज। मैदान के अंदर रिवर्स खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। थर्ड मैन बॉर्डर लाइन के बाहर वन बाउंस गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। शुक्रिया। फिलहाल पहली गेंद बिंदी आई उसके बाद दूसरी गेंद पर चौबा। ज्यादा नहीं बनाने, आप 12-12 भी बनाते हो, प्रति ओवर 12 भी बनते हो तो मैच जीता जा सकता है। 72 का पीछा मुकाबला अच्छा स्टार्ट अच्छा हुआ है। पावर प्ले का ओवर चल रहा है, मैंडेटरी पावर प्ले है और उसके अंदर दूसरी गेंद पर पवन कदम के खिलाफ चौबा आता हुआ। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट कॉम बॉक्स की तरफ से शानदार गेंद पैरों के ऊपर गेंद ऑन साइड की तरफ गेंदे पे कलर के इस्तेमाल का बॉटम का इस्तेमाल किया। थोड़ी सी मिस फील्डिंग है, दूसरे के लिए वापस आए हैं। दूसरा मुकम्मल करते हुए डीप से खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करे, कईयों वहां पर थे, जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 2 रन मुकम्मल। फिलहाल पहले 3 गेंदों का खेल समाप्त है। रन संख्या कुल मिलाकर 6 रन बगैर किसी नुकसान के। मुकाबला बहुत अच्छा है, कांटे की टक्कर है। तिरुपति साबरडा बनाम कोकनी बॉयज चिपलिन के बीच का मुकाबला, रोचक मुकाबला। दर्शक देखिए भारी तादाद में इस मैच का आनंद उठा रहे हैं। ओवर द विकेट शानदार है, मन बनाकर खेल रहे हैं। ऑन साइड पर खेलने की कोशिश है। इनका ट्रिगर मूवमेंट ऑन साइड पर है। इनकी दुविधा क्या है, इनके पैर नहीं चल रहे, ये खड़े खड़े ऑन साइड पर खेलने की कोशिश करें। आपको क्रिकेट में एक बार फिर फुटवर्क की जरूरत है, पैरों के मूवमेंट की जरूरत है। इनके पैर नहीं चल रहे, गेंद बिंदी आ रही है, दबाव अपने ऊपर ले रहे हैं। रन संख्या 6। ऑन साइड पर तगड़ा स्ट्रोक है, गेंद मिड विकेट की तरफ जा रही है। खिलाड़ी पीछा कर रहे हैं, रोक नहीं पाएंगे। गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। ब्यूटीफुल शॉट, मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन। गाने को समय मिलने वाला है। जनगढ़ में जबरदस्त बल्लेबाजी। रन संख्या फिलहाल 10 रन बगैर किसी नुकसान के। स्टार्ट अच्छा हुआ है। फिलहाल 5 गेंदे हुए, आखिरी गेंद कॉम्बॉक्स एंड की तरफ से अच्छी गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। गेंद निचले हिस्से पर लगने के बाद गेंद वाइटिश मिड विकेट की तरफ जा रही। पहला रन मुकम्मल किया। जब तक प्रदीप इस गेंद को फील्ड करे थ्रो करे तब तक विकेट के बीच में अच्छी रनिंग टू द विकेट, अच्छी दौड़ लगा रहे हैं। 2 रन मुकम्मल किए। पहले ओवर में सेंसिबल क्रिकेट खेलते हुए, अच्छी तरीके से खेलते हुए, रक्षात्मक ढंग के साथ खेलते हुए 12 रन बनाए बगैर किसी नुकसान के। स्टार्ट अच्छा हुआ है, आगाज अच्छा हुआ है, क्या अंजाम अच्छा होने वाला है ये भी देखने वाली बात रहेगी। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। 12 रन नो लॉस पहले ओवर की समाप्ति के बाद। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलुन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग सीजन 2। दूसरे ओवर के अंदर तिरुपति साबरडी की तरफ से प्रदीप अपने बॉलिंग मार पर ओवर द विकेट। इस ओवर की दूसरी पहली गेंद बल्ले का बाहरी किनारा, गेंद पीछे की तरफ जाते हुए शॉट फाइंडिंग पर खिलाड़ी है। बैकअप के लिए जो खिलाड़ी है वो गेंद को फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल हुआ है। विकेट के पीछे आप देख रहे हैं सागिल समान है जिन्होंने इस मैच के अंदर जान डाली। कुल मिलाकर 47 रन बनाए पहले पारी के अंदर तिरुपति साबरडी के लिए। दत्तू 6 छक्के लगाए, बहुत अच्छी बल्लेबाजी, 1 चौका लगा, जबरदस्त बल्लेबाजी देखने के लिए मिली। 16 गेंदों के अंदर 47 से इस टूर्नामेंट के एक हरफन मौला खिलाड़ी हम कट करना चाहते थे। गेंद टप्पा करने के बाद 6-7वें स्टंप पर से गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में, कोई रन कोई नुकसान नहीं है। गेंद अच्छी तरीके से प्रदीप जानते हैं कहां पर गेंदबाजी करनी है, किस तरीके से गेंदबाजी करनी है। टप्पा करने के बाद उछाल देना है और अच्छी गेंदबाजी है। ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी करे मौका नहीं है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। अच्छी गेंद बल्ले का बाहरी किनारा,
विकेट कीपर के सहारा मैदान के अंदर सेलिब्रेशन है। असद साबले का विकेट मिला गया, शिकार हुआ गया, बड़ी मछली हाथ लगती हुई गाने को भी समय मिलने वाला है। कौन सफलता मिली है? शुक्रिया। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग रत्नागिरी प्रीमियर लीग। आप देख रहे हैं रत्नागिरी के सभी खिलाड़ी को एक मंच पर एक प्लेटफॉर्म पर लाने का काम राजा चबान और उनकी कंपनी कर रही है। फिलहाल मैच बहुत अच्छा है, जीतने के लिए 72 रन बनाने हैं। 13 रनों पर पहला झटका लगा है, साझेदारी टूटी है। नई बल्लेबाज मैदान के अंदर धीमे धीमे कदमों के साथ आ रहे समीर को आप देख रहे हैं, जिन्होंने गेंदबाजी अच्छी की थी, अब बल्लेबाजी के लिए मौका मिला के तीसरे नंबर पर आए हैं। तीसरे नंबर का महत्व बहुत ज्यादा है, मजा आएगा इस मैच के अंदर। नए बल्लेबाज समीर मैदान के अंदर पहुंचे गए स्ट्राइकर एंड पर तीसरे नंबर के लिए बल्लेबाजी करने के। नॉन स्ट्राइकर पर राजकिरण भोले जिनके लिए प्राइज ऑन है। संकेत पालशेटकर और प्रथमेश जादव इनकी तरफ से छक्के के लिए प्राइज है, प्राइज ऑन रहेगा। मैच की तरफ जाएंगे। ओवर द विकेट पावर प्ले की इस ओवर की अगली गेंद आने के साथ उछाला ऑन साइड पर खेलने में मिड विकेट की तरफ खिलाड़ी है, खिलाड़ी बन के दर्शक बन के दीवाने। गेंद पहुंच के बाद 6 रन, ब्यूटीफुल शॉट। शुक्रिया। क्या कमाल के बल्लेबाज इस समीर मैदान के अंदर आए और मैन फ्रॉम हुनार फरार दापोली के खिलाड़ी है। जबरदस्त बल्लेबाजी, बल्ले के बीचों बीच टाइमिंग कमाल का ऑन साइड की तरफ खेलते हुए। और जब बल्ले के बीचों बीच लगती है ना, बल्लेबाज को सुकून मिलता है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर जाता है। अब जाकर पहली गेंद बल्ले के बीचों बीच लगी है। प्रदीप का स्वागत हुआ है। 19 रन, 1 विकेट के नुकसान पर आउट होने खिलाड़ी अफसर साबले। ओवर द विकेट बड़ा शो खेलने की कोशिश, ऑफ साइड की दिशा में खेलना चाहते थे। गेंदबाज के सर के ऊपर से खेलने की कोशिश थी, गेंद और बनने का कोई ताल्लुक नहीं। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर साहिल समान के हाथों में जाते हुए रन संख्या वही के वही रुके हुए। बिंदी गेंद की समाप्ति। फिलहाल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 19 रन, 1 विकेट के नुकसान पर। यह गेंद ऑफ टॉप के बाहर कट कर दिया पॉइंट के स्थान पर। गेंद तेजी के साथ ट्रबल हो रही है। वेनु गेंद के पीछे जा रहे हैं और शायद रोक नहीं पाएंगे। चली गई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन गाने का समय भी मिलने वाला है। थँक्यू, धन्यवाद सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, आलेले या ठिकाणी मंचावरती अतिथींचा मनापासून हार्दिक स्वागत आहे। 2025 ची मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची लाख मोलाची स्पर्धा रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीग आणि याच निमित्तानं अब्रार मुल्ला यांचा देखील आगमन झाला। अब्रार आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे। अंडरमधला एक बेताज बादशाह, एक चांगला खेळाडू, त्याचा देखील आगमन झालाय। त्याचं मनापासून हार्दिक स्वागत रुद्र स्पोर्टच्या वतीनं, चॅम्पियन सुपर लीगच्या वतीनं। गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाजी करण्याकरता दत्तू साबण वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं तिसरं षटक 23 धावा। कोकणी बॉयजचा संघ आपण बघतोय 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 72 धावांचा पाठलाग आहे। 2 षटक संपले 23 धावांवरती। ओव्हर द विकेट पहिला बॉल यावेळी मात्र फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं। एक कणकणीत सणसणीत अफलातून षटकार शिवंत छामा आणि आले 6 धावा। नो बॉलचा सिग्नल आहे। पंच थँक्यू, पंचांनी नो बॉल घोषित केला। मला वाटतं क्षेत्ररक्षणची व्यूहरचना जी होती ती चुकली आहे कुठेतरी।
आणि नो बॉल दिलाय, म्हणजे येणारा बॉल फ्रीडचा देखील असेल. या स्पर्धेची या टुर्नामेंटची पिक्चर आहे सुपर हिट. येणार बॉल फ्री हिट. धावफलकावरती धाबा आहेत 29. आता तुमच्याकडे बॅलन्समध्ये 40 धाबा आहेत. चेंडू शिल्लक 24, तुम्हाला बनवायचे 40. कोकणी बॉईज संघाला ओव्हर द विकेट दत्तू. खूप चांगला चेंडू आहे. यावेळी मात्र फटका फसला. चेंडू हव्यामध्ये आहे. बहुधा या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु झेल नक्कीच घेतला नाही. झेल घेतला असता तरी देखील फलंदाज बाद झाला नसता, कारण फ्रीडचा बॉल होता. त्याच्यावरती या ठिकाणी आपण बघितलं तर धावफलक वाढतोय. संघाची स्थिती 32 धाबांवरती. बापकर अजूनही 40 धाबा अजूनही बनवायच्यात. मोठा मॅच, मोठी लढत, कारण 2 धाबा या ठिकाणी घेतले. संघाची स्थिती आपण बघितली तर 32 धाबांवरती, कारण 72 धाबा तुम्हाला बनवायचे आहे. आता 40 धाबा बॅलन्स मध्ये आहे. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं दत्तू सावंत यंगस्टर मध्ये मोठं नाव गोलंदाजी करण्याकरता सज्ज आहे. लो पावरफुल टॉस चेंडू यावेळी मात्र ओळखलाय. ऑन साइडला खेळलाय. स्कोर लेखला क्षेत्ररक्षक आहेत. ओ अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला आतमध्ये आणलाय. जरा टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे. काय क्षेत्ररक्षण केलं आहे. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. काय क्षेत्ररक्षण केलंय. ज्या ठिकाणी निश्चित ॲक्शन रिप्लेमध्ये बघा दत्तूचा फुल टॉस चेंडू होता आणि निश्चित राजकिरण भोलेनं ऑन साईडला चेंडूला खेळला होता. खूप चांगला फटका. कॅमेरामॅनचं काय वर्क आहे. चेंडू स्पर्श दाखवला जातो. हा सिक्सरचा बॉल आणि त्या चेंडूला आतमध्ये आलाय. सिक्सरसाठी चेंडू होता, त्या चेंडूला आतमध्ये वळण केलंय आणि काय क्षेत्ररक्षण केलंय. आणि सिक्सर कंपनीचा चेंडू या स्पर्धेसाठी वापरला आहे. धावफलक वाढलाय. संघाची स्थिती 1 धाबाने वाढली आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. समीर साठी चांगला चेंडू समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. एक साधा सोपा झेल प्रदीपने पकडलाय. लॉंगॉन सीमारेषेवरती समीरचा खेळ, समीरचा डाव संपलाय. धक्का क्रमांक 2 दिला गेलाय. एकूण धावफलकावरती धाबा आहेत त्या 33 धाबा. फलंदाज बाद. थँक्यू. धावफलकावरती निश्चित फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. धावफलकावरती धाबा आहेत 33 धाबा. समीर बाद झालाय. मैदानात अजूनही राजकिरण आहे. राजकिरण बोलून 4 चेंडू फेस केले. 10 धाबा त्याने बनवलेत. एका बाजूला समीरने देखील 4 चेंडूमध्ये 10 धाबा काढल्यात आणि त्याची खेळी संपुष्टात आली. त्याला माघारी परतावा लागलाय. नवीन बॅट्समॅन महफूज शिवकर बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. बॅटिंग नंबर 4 वरती आलाय. त्याच्यावरती नजर असतील. महफूज शिवकर 33 धाबा झालेत. 33 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर यंगस्टर मध्ये मोठं नाव, रत्नागिरी जिल्ह्यातला युवा आणि युवामध्ये रँकिंग मधले असणारा खेळाडू दत्तू सावंत. ओव्हर द विकेट. पहिला बॉल या तर मैफूजच्या विरोधात त्यानं हाताळलाय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच आमच्या दिशेने वळतायत. दोन हात समांतर म्हणजे धाव अवंतर आहे. वाईट बॉल. नुसतं एक्स्ट्राने धावफलक वाढलाय. संघाची स्थिती आपण बघितली तर 34 धाबांवरती. तिसरं षटक चालू आहे. 72 धाबांचं पाठला कोकणी बॉयचा संघ. मॅच महत्वाचा आहे. खूप मोठा मॅच रंगलाय मैदानामध्ये. राऊंड विकेट. पुढील बॉल. खूप चांगला चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण करतोय आजच्या दिवसामध्ये तिरुपती साबर्डेचा संघ. पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी चुका केल्या, त्या चुकांना सुधारून काढण्याचं कार्य या ठिकाणी या मॅचमध्ये करतायत. प्रदीपनं निश्चित खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावफलक आपण बघितलं 1 धाबानं वाढतंय. माफ करा 2 धाबानं वाढलाय. संघाची स्थिती एकूण 36 धाबांवरती. खूप चांगला चेंडा. फटका फसलाय हवेमध्ये, परंतु या ठिकाणी बघूया झेल पकडला जाईल का. क्षेत्ररक्षक येतात. कय्यूम कुठलीच चूक करणार नाही आहेत. फटका देखील फसला होता. शॉर्ट सिलेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. कय्यूमच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. धक्का क्रमांक 3 दिला जातोय. 36 धाबांवरती कोकणी बॉईज संघ अडचणीत. फलंदाज बाद झालाय. गाड्याला संधी मिळणार आहे. बाजूला आपण बघितलं तर विकेट निश्चित पडलेला आहे. धावफलकावरती धाबा 36 धाबा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात नवीन बॅट्समॅन मला वाटतं मुदस्सर मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्याकरता. विकास मैदानामध्ये आहे. नवीन बॅट्समॅन विकास मैदानामध्ये दाखल होतो बॅटिंग करण्याकरता. बॅटिंग नंबर आपण बघितलं तर या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती विकास बगन.
त्याच्यावर देखील नजर असेल. मॅन फ्रॉम खेड, खूप चांगली बॅटिंग त्याने देखील केली आहे. अनेक हंगामे त्याने देखील गाजवले आहेत. यावेळी मात्र संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. धावफलक आहे ते 36 धावांवरती, तुम्हाला 72 धावांपर्यंत पोहोचायचं. तिसरं षटक चालू आहे. दत्तू खूप चांगली गोलंदाजी करतोय, जखलून ठेवलं होतं अजूनपर्यंत तरी. गोलंदाजी मार्कवर दत्तू सामंत, राऊंड विकेट. गोलंदाजी करण्याकरता पुढील बॉल. खूप चांगला चेंडू हलक्या हाताने या ठिकाणी निश्चित चेंडूला खेळून काढलं विकासनं. हलक्या हाताने निश्चित स्टेअर केला चेंडूला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये येतोय. जोपर्यंत कय्यूम चेंडूला गॅदर करतोय, चेंडूला पकड करतोय, फेक करतोय, तोपर्यंत एक धाव घेतले. एखादा आपण समाधान मानावं लागतंय. धावफलक वाढलाय. संघाची स्थिती आपण बघितली तर फलंदाज 3 बाद झालेत. 37 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. मी कोकणी बॉईज अर्थातच कोकणी बॉयजचा संघ आपण बघतोय या मॅच मध्ये 72 धावांचा पाठलाग करतोय. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. 3 षटक संपलेले आहेत. कोण जिंकणार, कोण हारणार ते बघणं फार गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकमध्ये गाणं घेतोय. गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. असा गेलो आणि असा आलो. दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है रुद्र स्पोर्ट्स चिपळूण प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल यानी रत्नागिरी प्रीमियर लीग 2025 सीजन 2. आदित्य वारे तैयार हो रहे हैं. 18 गेंदों में अभी भी फिलहाल आपकी स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं 35 रनों की जरूरत है. हमारे साथ टेक्निकल स्कोरर बहुत अच्छा काम कर रहे हैं. www.tenniscricket.in की टीम प्रदीप गावकर और कैमरामैन सफान बाकर, उसी के साथ रितेश तांबे बहुत अच्छा काम कर रहे हैं. इनके ऊपर भी नजरें हैं क्योंकि पूरे देश में ये टूर्नामेंट दिखाया जा रहा है. सभी लोग इस टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं. अच्छा मुकाबला है. चौथे ओवर के अंदर आदित्य वारे गेंदबाजी करने के लिए तैयार है. स्ट्राइकर इन पर आप देख रहे हैं. बैटिंग करने के लिए विकास भगत, नॉन स्ट्राइक इन पर राजकिरण भोले गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. मुकाबला बहुत अच्छा. फील्डिंग देखिए, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, डीप में मिड विकेट बाउंड्री पर खिलाड़ी, काउ कॉर्नर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन एक खिलाड़ी, शॉर्ट फाइल लेग पर है. राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर रिवर्स खेलने की कोशिश. इस गेंद को एक बार फिर देखिए, आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का ताल्लुक अच्छी तरीके से हुआ नहीं है. 1 रन के साथ इजाफा. शायद बल्ले को लगने के बाद पीछे की तरफ गई गेंद. 1 रन के साथ इजाफा होता हुआ. रन संख्या कुल मिलाकर 38 रन, 3 विकेट के नुकसान पर फिलहाल 17 गेंदों का खेल शेष है. 34 रनों की जरूरत है. आदित्य वारे यंगस्टर खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर. शानदार गेंद, बिल्कुल सही लाइन है. ऑफ टर्म के बाहर गए. तिकी गेंदबाजी है. आगे की तरफ गेंदबाजी कर रहे राजकिरण भोले मैदान के अंदर स्ट्रगल कर रहे हैं. मुकाबला बहुत अच्छा चल रहा है. 16 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए 34 रनों की जरूरत है. फील्डिंग एक बार फिर देखिए, ऑफ साइड पर थर्ड मैन अंदर है, गली का खिलाड़ी अंदर, पॉइंट का खिलाड़ी अंदर है, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट. कॉमेंट बॉक्स इन. टप्पा काटने के बाद एक बार फिर गेंद विकेट कीपर के दस्ताने में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है. बल्लेबाज लगातार दबाव के अंदर जा रहे हैं. दबाव के अंदर कुछ लोग निखर कर आते हैं, परेशानी में कुछ लोग निखर कर आते हैं, कुछ लोग बिखर जाते हैं. निखरने वालों को दुनिया सलाम करती है, बिखरने वालों को दुनिया नाम रखने वाली है. बहुत अच्छा मुकाबला, रोचक मुकाबला, कांटे की टक्कर मैदान के अंदर है. इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आदित्य वारे अपने बॉलिंग मार पर रुक गए. इनको पता है ये मैच बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि तिरुपति सावंडे ने पहला मैच हारा है, कोकनी बॉयज ने पहला मैच हारा है और इनके बीच में बैटल चल रहा है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. राउंड विकेट उड़ाया आसमान की तरफ, पंख लगाए, देख घुमा के लगा तो 6. जबरदस्त 6, ब्यूटीफुल शॉट. शुक्रिया. एक्शन रिप्ले में देखिए क्या जुनेद नेमंते बाउंड्री लाइन के बाहर इन्होंने कैच पकड़ा के. जुनेद ने कमाल का कैच बाउंड्री लाइन के बाहर पकड़ा. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई. स्कोर कार्ड आप देख रहे हैं 44 रन. मुकाबले में मजा आ रहा है. 72 तक पहुंचना के बैटल अच्छा चल रहा है. दोनों तरफ संघर्ष की लड़ाई है. कोकनी बॉयज बनाम तिरुपति सावंडे के बीच का मुकाबला. इस ओवर की अगली गेंद, ये भी गेंद हवा में गया. मिस्टर स्टोक है, खिलाड़ी पीछे से आ रहे. क्या कैच होने वाला है ये भी देखना बहुत जरूरी है. 2 खिलाड़ी के बीच में तालमेल नहीं है, 2 खिलाड़ी के बीच में कॉलिंग नहीं है. 2 रन मुकम्मल के तीसरे के लिए वापस जा रहे हैं.
विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रही है, दौड़ लगा रही है। 3 रन मुकम्मल होने के बाद तालियां भी बज रही है डकआउट से। फिलहाल 3 रनों के साथ स्कोर कार्ड बढ़ता हुआ, स्कोर कार्ड अब जाकर टीम का टोटल अगर बात की जाए तो 47 रन। 3 विकेट के नुकसान पर पारी का चौथा ओवर जारी है। आदित्य बारे फिलहाल 5 गेंदों में 10 रन खर्च करने वाले गेंदबाज हैं, इनको सफलता मिली नहीं है। एक गेंद पर राजकिरण भोले की अगर बात की जाए तो अच्छी बल्लेबाजी। फिलहाल 8 गेंदों में 19 पर खेल रहे हैं और विकास भगत 2 गेंदों के अंदर 2 पर गेंदों में 13 गेंदों का खेल शेष है। 25 रनों की जरूरत है। मुकाबला कई दर्शक दिख रहे हैं, उनका भी स्वागत है। राउंड विकेट ईश्वर के अगली गेंद बड़ा शो खेलने की कोशिश है, अंपायर के पास अपील कर रहे हैं, अंपायर ने मना किया। लेग बिफोर की अपील करते हुए शायद पैरों को लगने के बाद गेंद सामने की तरफ आई, लेग बाय का सिग्नल भी होगा। 1 रन के साथ इजाफा, रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के पर फिलहाल 48 रन। 3 विकेट के नुकसान पर अच्छा मुकाबला चल रहा है। कोकनी बॉयज बनाम तिरुपति साबरडे, इस मैच को जीतने के लिए 12 गेंदों का खेल शेष है, 24 रनों की जरूरत है। 12 गेंदें अभी भी बची है, 24 रन कोकनी बॉयज को बनाना के। पानी की मांग है, मैदान के अंदर जाने वाला है पानी, क्या बदलने वाली है कहानी, ये देखना भी बहुत जरूरी है। एक छोटा सा ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। जलपान के लिए मुकाबला रुका। शुक्रिया। एक सुपर हिट गाने के बाद सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। राजत सबान आप कमेंट्री बॉक्स में आना है। राजत सबान आपसे विनती है, आप कमेंट्री बॉक्स में आना। 12 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत रोचक मुकाबला है, इंटरेस्टिंग मुकाबला है और दोनों तरफ पड़ाव बराबरी वाला है। अभी भी 50-50 वाला मैच है, कभी खुशी कभी गम वाला मैच। जो जीता वो सिकंदर, क्योंकि दोनों भी टीमों ने पहला मुकाबला गंवाया है और पहला मुकाबला हारने के बाद अब दूसरे मुकाबले की तरफ खेल रहे। मजा आएगा मैदान के अंदर। विकास भगत ऑन स्ट्राइक 2 गेंदों में 2 पर खेल रहे। राजकिरण भोले नॉन स्ट्राइकर एंड पर है, जिन्होंने 8 गेंदों में 19 गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार होने गए। पवन को बुलाया गया एक बार फिर अपने ओर से दूसरा, टीम की ओर से 5वां ओवर। पवन कदम गेंदबाजी करने के लिए पहले ओवर में इन्होंने 12 रन खर्च किए थे। थोड़ा सा महंगा ओवर था, विकेट नहीं चटकाया गया, यानी स्ट्राइक करने वाले गेंदबाज नहीं है। इनको अगर विकेट मिलता है तो ये भी एक गेंदबाज शानदार है, इसमें कोई दोष नहीं है, बहुत अच्छी गेंदबाज है। इनके ऊपर नजर रहेंगे। ओवर द विकेट ईश्वर की अगली गेंद, कदमों का इस्तेमाल किया था, शानदार गेंद है, आगे चले आए थे। गेंद टप्पा खाने के बाद हरकत करती हुई विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन दे, कोई नुकसान नहीं है। रन संख्या फिलहाल रुके भी है। स्कोर कार्ड आप देखेंगे, बहुत अच्छी गेंदबाजी आपके स्क्रीन के पर देखिए, बहुत अच्छी गेंद थी। कदम एक बार फिर आगे चला गया, उसके बाद पीछे आया, माइंड सेट नहीं कर पाए। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 48। ईश्वर की अगली गेंद टप्पा खाने के बाद एक बार फिर बाहर की तरफ निकल रही है, हरकतें कर रही है, शरारत कर रही है इनकी गेंदें। तालियां मैदान के अंदर बज रही है, डकआउट में सन्नाटा है। विकास भगत मैदान के अंदर दबाव के अंदर है। फिलहाल जीतने के लिए 10 गेंदों का खेल शेष है, 24 रनों की जरूरत है। स्ट्राइकर एंड पर विकास, नॉन स्ट्राइकर एंड पर राजकिरण भोले। ईश्वर की अगली गेंद, ओवर द विकेट ऑन साइड की तरफ खेलते हुए, इस गेंद को मिड विकेट बाउंड्री की तरफ खेलते हुए विनू जब तक गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ। रन संख्या फिलहाल अब जाकर 49, 3 विकेट के नुकसान पर। 3 विकेट के नुकसान पर 49 बने। अभी भी जीतने के लिए इस मैच के अंदर आपको 23 रन बनाने। 9 गेंदों का खेल शेष है, 23 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा है, चीर कर रास्ता बनाना है। सामने खाई है, छलांग लगानी है। मुकाबला इंटरेस्टिंग है, दोनों भी टीम के लिए अब जाकर क्रूशियल मुकाबला है, इवेंटफुल मुकाबला है। ओवर द विकेट
शानदार गेंद है, एक बार फिर ऑन साइड पर करने की कोशिश करा, फील्डिंग गेंद तेजी के साथ ट्रैवल हो रही है, खिलाड़ी पीछा कर रहे हैं, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं और 2 रन मुकम्मल करते हुए विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए राजकिरण भोले और विकास भगत 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या 50 के ऊपर चली गई, 51 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी भी जीतने के लिए इस मैच के अंदर 21 रनों की जरूरत है। फिलहाल गेंदों की अगर बात की जाए तो इस मुकाबले के अभी भी 9 गेंदों का खेल, 8 गेंदों का खेल शेष है, 21 रनों की जरूरत है। बाकी 8 गेंदों का खेल शेष, 21 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत इंटरेस्टिंग बोर्ड पर है, कौन जीतेगा कौन हारेगा। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर, अच्छी गेंद है, शॉट इतना अच्छा नहीं है, हवा में गए, कोई खिलाड़ी नहीं है, नो मैच लाइन में गेंद गिरे। जब तक 4 खिलाड़ी देखिए एक गेंद के पीछे दौड़ रहे, जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 2 रन मुकम्मल किए, 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या फिलहाल अब जाकर 53 ऑन बोर्ड, 3 विकेट के नुकसान पर। इस ओवर के 5वें ओवर के आखिरी गेंद पवन कदम की अगर बात की जाए तो इन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की, अच्छी नपी तोड़ी गेंदबाजी देखने के लिए मिली। पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद बिंदी, तीसरी सिंगल, चौथी सिंगल और 5वीं गेंद पर 2 रन आए। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर बढ़ती हुई 53 रन। बेहतरीन गेंद, आखिरी गेंद पर एक बार फिर देखिए सिंगल लेने की कोशिश, राजकिरण भोले अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं। राजकिरण का बल्ला सेट है, इनका बल्ला चल रहा है और यही चाह रहे हैं कि अपनी टीम को जिताना है, तो इनको एक बार फिर देखिए चलने के लिए एक बार फिर स्ट्राइक लेने की जरूरत थी, इसलिए आखिरी गेंद पर सिंगल, 5 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 54 रन, 3 विकेट के नुकसान पर। कहीं मत जाइए, 6 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए अभी भी 18 रनों की जरूरत है। 6 गेंदे 3 छक्के लगाने हैं, कहना आसान है करना मुश्किल है। सामने घना अंधेरा है, चीर कर रास्ता निकालना है, सामने खाई है, आपको छलांग लगानी है। एक छोटा सा ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। 6 गेंदे हटा सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, प्रदीप ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर कट कर दिया, पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। पहली गेंद पर स्वागत है, 6 गेंदों में 18 की जरूरत थी, गेंद बाउंड्री के बाद 4 रन, ब्यूटीफुल शॉट। आपण कॉमेंट्री बॉक्स विश्व 11 कॅप्टन अमन कदम आपल्या विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स या, उशीर करू नका प्लीज। मैच की तरफ जाएंगे। फिलहाल पहले गेंद पर चौबाया, 5 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए कुल मिलाकर अब जाकर 14 रनों की जरूरत है। मुकाबला प्रदीप गेंदबाजी करने के लिए आए हैं। नॉन स्ट्राइक पर शिव शिरलकर को आप देख रहे, स्ट्राइकर इन पर बैट्समैन राजकिरण भोले। राजकिरण जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, इन्होंने 12 गेंदों का सामना किया, 28 रन बनाए हैं और अच्छी बल्लेबाजी है, रोचक बल्लेबाजी, समा बांधने का काम कर रहे हैं, जान डालने का काम कर रहे हैं कोकनी बॉयज चिपलून के लिए। आपकी स्क्रीन के ऊपर आप देख रहे 5 गेंदों का खेल शेष है, 14 रनों की जरूरत है। मजा आएगा मैच के अंदर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रदीप अपने बॉलिंग मार्क पर फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी गली, एक खिलाड़ी थर्ड मैन, शॉर्ट थर्ड मैन पर खिलाड़ी है, एक खिलाड़ी शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर, डीप में एक बार फिर लॉन्ग ऑफ। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ओवर द विकेट और अजीब वगैरह को खेलने की कोशिश, यहां से पल्ली स्कोप खेलना चाहते, पीछे खिलाड़ी है, टपअप खाने के बाद थ्रो अच्छा नहीं है, मैदान के अंदर थ्रो अच्छा नहीं है, खिलाड़ी जो है वहां पर पीछे वो खिलाड़ी गलती कर रहे हैं, गलतियां कर रहे हैं। 2 रनों के साथ इजाफा होने वाला है, रन संख्या अब जाकर बढ़ने वाली है। स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो फिलहाल
60 रनों पर पहुंचा है। 4 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। इसीलिए कहा जाता है बड़ा प्लेटफॉर्म है, उसके ऊपर जो करोगे वही आप पाने वाले हो। अच्छा प्रदर्शन करने की जरूरत है, आपको 100% देना है। 4 चेंडूचं शिल्लक आहे, 12 धावांची गरज कोकणी बॉयज चिपळूण संघटना। प्रदीप गेंदबाजी कर रहे, साबरडा बनाम कोकनी बॉयज, इनके बीच का मुकाबला है। तिरुपति साबरडा, जिनके आप ओनर की अगर बात की जाए तो संजय जी पाकले सर है, और दूसरी तरफ कोकनी बॉयज के ओनर शेव शिरलकर है। मजा आएगा। नॉन स्ट्राइकर पर शेव शिरलकर, स्ट्राइकर एंड पर राजकिरण। फिलहाल 30 पर खेल रहे हैं इस ओवर के अगली गेंद। ओवर द विकेट ऑन साइड पर खेलते में अच्छा स्ट्रोक है, गैप के अंदर तेजी के साथ ट्रैवल होती है। 1 बाउंस 2 बाउंस, गेंद मार के बाद 4 रन। ग्रास को आग लगाने वाला स्ट्रोक, ब्यूटीफुल शॉट। Look at this batsman. शुक्रिया कैप्टन। एक बार फिर देखे कैप्टन शेव शिरलकर और राज किरण बोले चर्चा कर रहे हैं। राज किरण फिलहाल 14 गेंदों में 34 पर खेल रहे। इनका इंजन गर्म है और सेट खिलाड़ी है। 3 गेंदों में 8 की जरूरत है। 8 आणि कोणाची लागणार वाट। दर्शक देख रहे, भारी तादाद में दर्शक है। मजा आ रहा है। शाम का समय, ढलता हुआ सूरज है, ये आने वाली शाम, और ढलता हुआ सूरज यही कह रहा है मैं किसी को तो बाय बाय कहूंगा इस टूर्नामेंट से। आने वाली शाम किसके नाम। यह मुकाबला आज के दिन का चौथा मुकाबला, 6 ओवर का मुकाबला। मजा आ रहा है। 3 गेंदों का खेल शेष, 8 रनों की जरूरत कोकनी बॉय चिपलून के लिए। ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर ऑफ स्टंप के बाहर कट कर दिया। एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, ले लिया कैच। एक तेरी एक मेरी, 100 सोनार की एक लोहार की, दूध का दूध पानी का पानी। विकेट गिरने का सिलसिला जारी है। 2 गेंदों का खेल शेष है, 8 रनों की जरूरत है। विकेट गिराए, गाने को समय मिलेगा। शुक्रिया। एक्शन रिप्ले में बहुत अच्छे तरीके से काम www.tenniscricket.in की टीम भी कर रही है। जबरदस्त कैच, एक डीप एक्स्ट्रा कवर पर कय्यूम थे और कय्यूम ने कोई गलती नहीं की है, और दोनों इसीलिए जी जान लगा रहे। हम यही कह रहे हैं, मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान। और जी जान क्यों लगा रहे? दोनों को जीतना बहुत जरूरी है। दोनों ने एक एक मुकाबला हारा गए, और दोनों को पता है ये मुकाबला हारते तो टूर्नामेंट से थोड़ा सा बैक पर चलेगा, ज्यादा बैक पर जाएंगे। अंदर आने के लिए मुकाबला जीतना है। 2 गेंदों का खेल शेष, 8 रनों की जरूरत है। नई बल्लेबाज दानिश इसानी मैदान के अंदर पहुंच चुके हैं, लेफ्ट हैंडेड खिलाड़ी। आप लीग खेल रहे तो रन रेट पर रहेगा, टाई होगा तो। लीग है तो फिलहाल मजा आएगा। दोनों को एक एक पॉइंट रहेगा, पर रन रेट पर आएगा बाद में। आखिर में जब रहेगा तब रन रेट पर जाएंगे। जब क्वालिफायर आएगा, अगर मैच टाई होता है, जब आपको टीम निकालनी है तो रन रेट पर आएगी। फिलहाल अभी एक एक पॉइंट दिया जाएगा। मुकाबला अगर टाई होता है तो 2 गेंदों का खेल शेष, 8 रनों की जरूरत है। मुकाबला ऑन है, इसीलिए कहा जाता है गेम इज ऑन। टीवी रखे ऑन, मोबाइल रखे ऑन, नजर रखे ऑन, मैच इज ऑन, गेम इज ऑन। गेम ऑन है। 2 गेंदों का खेल शेष, 8 रन की जरूरत है। प्रदीप गेंदबाजी कर रहे, स्ट्राइकर एंड पर दानिश इसानी, लेफ्ट हैंडेड खिलाड़ी है। नए बल्लेबाज मैदान के अंदर। ओवर द विकेट, अच्छी गेंद है, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए गेंद तेजी के साथ ट्रैवल हो रहे। पहला रन मुकम्मल किया, दूसरे गेंद वापस आ रहे हैं। ओ मना किया। एक ही रन से संतोष शेब अपने पास स्ट्राइक रखेंगे। एक गेंद 7 रनों की जरूरत है। अगर यहां से छक्का आता है तो मैच टाई होने वाला है। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, रोचक मुकाबला। यूट्यूब पर भारी तादाद में दर्शक देख रहे हैं, उनका भी स्वागत है। रुद्र स्पोर्ट प्रेजेंट आप देख रहे हैं रत्नागिरी की चैंपियन ट्रॉफी, जबरदस्त ट्रॉफी। अब जाकर आंकड़ा देखिए, यूट्यूब का आंकड़ा कहां पर चला गया। मैच ऑन होगा, वैसा आंकड़ा भी यूट्यूब का जो आंकड़ा है दर्शकों का, वो भी बढ़ता जा रहा है। 300 के ऊपर का आंकड़ा चला गया है। सभी दर्शकों का स्वागत है। रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आप देख रहे। आरपीएल रत्नागिरी के सभी खिलाड़ी को एक करने का काम राजा चौहान ने किया है, और इनकी मेहनत रंग ला रही है। आज का चौथा मुकाबला, और चौथा मुकाबले में राजा चौहान खुश है, हर बंदा खुश है। एक गेंद जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। मुकाबला ऑन है। कर्मभूमि की दुनिया में सम सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, लकीरों में रंग हमें बढ़ना पड़ता है। ओवर द विकेट, उड़ाया आसमान की तरफ, ऑन साइड पर
खिलाड़ी है, ओ शानदार, अंदर की तरफ या बाहर की तरफ, अंदर की तरफ या बाहर की तरफ, ये भी देखने वाले हैं, ये भी देखने वाले हैं। शिव शिरलकर थर्ड अंपायर की तरफ जाएंगे, शिव थर्ड अंपायर की तरफ जाएंगे, दत्तू सावंत थर्ड अंपायर की तरफ जाएंगे। कैमरा है, बहुत सब कुछ है टूर्नामेंट में, हमने सब कुछ रखा है, बहुत मजा आने वाला है। जबरदस्त स्ट्रोक था शिव शिरलकर का, ऑन साइड पर वेनु थे, और ये क्या होने वाला है ये भी एक्शन रिप्ले में देखेंगे। थर्ड अंपायर नीलेश टेरोकर है, दिलीश टेरोकर हमारे अंपायर है। एक्शन रिप्ले के अंदर भी देखना बहुत जरूरी है, क्या मुकाबला सुपर ओवर पर जाएगा। वेनु ने एफर्ट ज्यादा लगाए थे, वहां पर बहुत अच्छी फील्डिंग करने की कोशिश। कैमरामैन देखिए गेंद किस तरीके से दिख रही है, बहुत अच्छी तरीके से, और क्या हुआ है, हर बार देखिए, बार बार देखेंगे बहुत अच्छी तरीके से। किसी को मौका नहीं है, आपको वही रुकना है दत्तू, वही रुकना है। फैसला आएगा, फैसला आएगा, फैसला आएगा, फैसले की घड़ी है, टिक 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 बढ़ रही है, धड़कने तेज है, किसकी तरफ जाएगा ये फैसला, किसकी तरफ जाएगा। बहुत अच्छी फील्डिंग है, कड़क फील्डिंग थी, और उसके बाद ये फैसला किसकी तरफ है, एक बार नहीं बार बार देखिए। उड़ता पंछी हमारे जो टेक्निकल टीम के अंदर बहुत अच्छा काम कर रहे हैं, बहुत अच्छा काम है। टेनिस क्रिकेट .in की टीम और कैमरामैन भी अच्छा, ऑपरेटर भी अच्छा काम करे। प्रतीक गांवकर क्या काम कर रहे हैं। फैसला किसकी तरफ जाएगा, फैसले की घड़ी है, बहुत महत्वपूर्ण फैसला है। तिरुपति साबरडा और यंग बॉयज कोकनी के लिए, ये कहां पर है, सगळ्यांनी जमायचं नाही प्लीज, सगळे ऑफिशियल टीम मध्ये या ठिकाणी यायचं नाही, फक्त पंच असतील। थर्ड अंपायर का फैसला आहे, निलेशजी टेरोकर आमच्या बरोबर आहेत, ते या चेंडूवरचा निर्णय सांगतील, तो फायनल असेल, अन्यथा कोणाला संधी नाहीये। ये देखिए बार बार देखेंगे, और हमारे थर्ड अंपायर इस बार फिर फैसला देख रहे हैं। यूट्यूब पर जो दर्शक है अभी भी रुके हुए, यह आंकड़ा आज 400 के ऊपर भी चला गया, इनको फैसला देखना है कि इस गेंद के ऊपर क्या हुआ है। बहुत मजा आएगा, इंटरेस्टिंग मुकाबला, रोचक मुकाबला है, अभी तक फैसला नहीं आ रहा है, अच्छा मुकाबला। दर्शक भारत दादा में अभी भी फैसले का इंतजार, फैसले की घड़ी किसकी तरफ जाएंगी। और ये देखिए एक बार देखिए, बार बार देखिए,